पुण्यातील केतन अग्रवालची लोहगड किल्ल्यावर हत्या करण्यात आली। आता या प्रकरणात वेगवेगळे अँगल्स समोर येताना दिसत आहेत। आधी हा अपघात असल्याचं समोर आणलं गेलं, मात्र नंतर हा पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचं समोर आलंय आणि यामध्ये अत्यंत धक्कादायक गोष्टी समोर येताना दिसत आहेत। आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी मिळून केतनची हत्या केली। हत्येच्या आदल्या दिवशी पुण्यातील लुल्लानगर परिसरातील एका कॅफेमध्ये या दोघांनी बसून 55 मिनिटं या सगळ्या प्रकरणाचा कट रचला आणि या संदर्भामध्ये दोघांची त्या ठिकाणी जी भेट झाली त्याचे सीसीटीव्ही सुद्धा समोर आले। याच भेटीमध्ये पुढील काही दिवसांच्या घटनांची आखणी सुद्धा या दोघांनी केली आणि त्यानंतर त्यांनी केतनची हत्या लोहगड किल्ल्यावरती नेऊन केली। केतन आणि सियाच्या फॅमिलीचे संबंध 30 वर्षांहून अधिक काळापासूनचे असल्याचं त्यांच्या कुटुंबियांकडून कळतंय। केतनच्या फॅमिलीनं असं सुद्धा म्हटलंय की सियानं जर तिच्या प्रेमसंबंधाबद्दल आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही लग्न मोडलं असतं, मात्र सियानं केतनला संपवण्याचाच प्लॅन चेतन सोबत केला आणि तो प्लॅन चेतनसाठीच केला। हा चेतन सियाच्या आयुष्यात कधी आला याची स्टोरी सुद्धा रंजक आहे। यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबईत। तर पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार सिया गोयलनं यापूर्वीच लोहगड परिसराची केतनची हत्या करण्यासाठी रेकी केली होती। त्यानंतर तिनं मोबाईलवर लोहगडशी संबंधित काही माहिती आणि व्हिडिओ शोधल्याचं सुद्धा तपासामध्ये निष्पन्न झाले। कॅफेमधील भेटीदरम्यान चेतन आणि सियानं मोबाईलवर लोहगडचे व्हिडिओ पाहिल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुद्धा दिसत आहे आणि या संदर्भामध्ये ही माहिती जी आहे ती पोलिसांनीच दिली आहे। त्याचवेळी दोघांमधली जवळीक सुद्धा या फुटेजमध्ये दिसून येत आहे आणि हे सीसीटीव्ही जर आपण बघितलं तर या सीसीटीव्ही मध्ये ते दोघं जण काहीतरी प्लॅन करतायत असं दिसतंय आणि पोलीस तपासामधून सुद्धा हे समोर आले। ही भेट केवळ सामान्य नव्हती, तर यामध्ये गुन्ह्याचा म्हणजे केतनच्या मर्डरचा कट रचला गेला असावा अशी शक्यता सुद्धा तपासातून पुढे आली आहे। त्यामुळे या सीसीटीव्ही फुटेजला तपासात महत्त्वाचा पुरावा मानलं जात आहे। पोलिसांनी चेतन चौधरीच्या हालचालींचाही तपशील उघड केलाय। घटनेच्या दिवशी त्यानं स्वतःचा मोबाईल आपल्या वडिलांच्या दुकानामध्ये ठेवला आणि दुकानातील एका कर्मचाऱ्याचा मोबाईल सोबत घेऊन तो तिकडे पोहोचला। त्या कर्मचाऱ्याच्या मोबाईलचं लोकेशन जे आहे ते लोहगड परिसरातलं आढळल्यामुळे पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवलाय। तसंच संबंधित कर्मचाऱ्यानं चेतनच्या अनुपस्थितीमध्ये त्याच्या मोबाईलवर आलेले फोन सुद्धा स्वीकारल्याची माहिती पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलेली आहे। दुसरीकडे लोहगड परिसरातले सीसीटीव्ही आणि वेळेच्या नोंदींचा अभ्यास केल्यानंतर चेतन चौधरीनं गडावर अत्यंत कमी वेळ घालवला असल्याचं सुद्धा पोलिसांच्या निदर्शनास आलेलं आहे। तपास अधिकाऱ्यांच्या मते या वेळेतील विसंगतीमुळे त्याच्यावरचा संशय जो आहे तो अधिक बळावला। आता हे सगळं घडल्यानंतर हा चेतन सियाच्या आयुष्यामध्ये नेमका कसा आला हा प्रश्न सगळ्यांना पडलाय। कारण जसं की सांगितलं की केतन आणि सियाच्या कुटुंबियांचे संबंध हे फार जुने आहेत, म्हणजे 30-35 वर्षांपासूनचे त्यांचे ऋणानुबंध आहेत असं त्यांच्याच फॅमिलीनं सांगितलेलं आहे। मात्र हा चेतनची नेमकी एंट्री कशी झाली सियाच्या आयुष्यामध्ये आणि ज्याच्यामुळं केतनचा जीव घेतला गेला, त्या चेतनचे आणि सियाचे प्रेम संबंध नेमके कसे सुरू झाले, तर सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पहिली भेट ही गेल्या वर्षीच्या दिवाळीमध्ये झाली। या दिवाळीमध्ये एक पार्टी आयोजित करण्यात आली होती आणि या पार्टीमध्ये दोघांची भेट झाली आणि इथं त्यांची ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर दोघांनी एकमेकांचे नंबर एक्सचेंज केले, दोघांमध्ये कॉल वाढले आणि त्यांचे प्रेम संबंध जुळल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे। चेतन चौधरीच्या सतत संपर्कात असलेली सिया गोयल आणि म्हणजे या दोघांमध्ये 6 महिन्यांपासून जवळपास 2004 फोन कॉल्स एकमेकांचे झाले असल्याचं सुद्धा समोर आले। सिया पुण्यातल्या गंगाधाम परिसरात असलेल्या न्यू एरा सोसायटीमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत राहते। तिच्या कुटुंबामध्ये आई वडील आणि एक भाऊ आहे। सियाचे वडील प्रवीण गोयल हे ड्रायफ्रूट आणि मसाल्यांच्या व्यवसायाशी संबंधित आहेत आणि त्यांची स्वतःचे आउटलेट सुद्धा आहेत। आरोपी चेतन चौधरी हा सुद्धा ड्रायफ्रूट व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती समोर आली। शिवाय चेतननं बीबीएचं शिक्षण जे आहे ते सुद्धा सुरू केलं होतं, मात्र ते पूर्ण न करता त्यानं वडिलांच्या व्यवसायामध्ये तो सहभागी झाला आणि तो हा व्यवसाय करत होता। आता या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी
पोलीस दोघांमधली जे म्हणजे दोघांचे जे संबंध आहेत आणि दोघांचे जे मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स आहेत, चॅट्स आहेत, तसंच या दोघांच्या झालेल्या भेटीगाठी आणि डिजिटल पुराव्यांची बारकाईनं तपासणी करतायत. नोव्हेंबर महिन्यामध्ये केतन आणि सियाचा शाही विवाह होणार होता. या सोहळ्याची जय्यत तयारी सुद्धा होती आणि यासाठी कोट्यावधी रुपयांची म्हणजे प्री बुकिंग सुद्धा करण्यात आली होती, अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे. आणि प्री वेडिंगचं शूट म्हणजे जसं की बऱ्याच म्हणजे मुंबई तकवरती सुद्धा याचे व्हिडिओज आहेत, की बालीला त्यांचं प्री वेडिंग शूट होणार होतं. मात्र ज्या पद्धतीने सियानं केतनचा पासपोर्ट गायब केला आणि त्यानंतर ते शूट कॅन्सल झालं. त्या प्री वेडिंग शूटपासून ते प्रत्यक्ष लग्नापर्यंतचे कार्यक्रम हे अविस्मरणीय व्हावे असे नियोजन या फॅमिलीकडनं करण्यात आलेले होते आणि एकूण 40 खोल्या ज्या आहेत या लग्नासाठी तिकडं बुक करण्यात आलेल्या होत्या. दोन्ही कुटुंब या लग्नाची स्वप्न रंगवू लागली होती. मात्र केतनचा लोहगडवरती नेहून जो मर्डर या दोघांनी मिळून केलाय, त्यानंतर ही सगळी स्वप्न ही धुळीस मिळालेली आहेत आणि आता केतनची फॅमिली ही वरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि पोलीस तपासातून जे समोर आलंय ते अत्यंत भयंकर आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील प्रत्येक पुरावा आणि साक्षीदारांच्या जबाबांची पडताळणी सुरू आहे आणि हा तपास सातत्यानं सुरू आहे. यातनं सातत्यानं अपडेट सुद्धा समोर येत आहेत. या प्रकरणातील अंतिम सत्य हे कोर्टातील जी प्रक्रिया आहे त्यानंतर जरी स्पष्ट होणार असली तरी आता या प्रकरणाकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे आणि पोलिसांकडनं तपासातल्या अपडेट्स सातत्यानं समोर येत आहेत. सध्या सिया गोयल आणि चेतन चौधरी हे दोन जे आरोपी आहेत त्यांना 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि या प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. आपल्याला या संदर्भात काय वाटते आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.